नमस्कार, आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल, नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा। मी शीतल आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजचा टॉपिक हा आहे की मी यूट्यूबवर का आली आणि ब्लॉगिंग स्टार्ट करण्यामागचं कारण काय आहे। तर झालं असं की 2024 मध्ये मी प्रेग्नेंट राहिली, म्हणजे मला मुलगा झाला। 23 मध्ये प्रेग्नेंट होती आणि 24 मध्ये बाळ झालं। तर त्याआधी मी एका शाळेमध्ये नोकरी करायची, प्रायव्हेट शाळेमध्ये। तर एकतर प्रेग्नन्सीच्या 6व्या महिन्यापर्यंत मी नोकरी केली आणि त्यानंतर मग माझ्याने झालंच नाही। खूप जास्त थकवा आणि तब्येत जास्तच बिघडली होती, म्हणून 6 महिन्यानंतर मी स्किप केला आणि तेव्हापासून मी जॉईनच केलं नाही। आणि त्यानंतर मग जेव्हा लहान बाळ असते तेव्हा घरच्यांची परमिशन नसते आणि आपली सुद्धा इच्छा नाही होत की एवढं छोटं बाळ सोडून आपण शाळेत जावं। आणि गव्हर्नमेंट जॉब असता तर मग कदाचित विचार केला असता, तेव्हा घरच्यांनी सुद्धा विचार केला असता। तर आता मी जॉबवर जात नाही आणि जेव्हापासनं मला समजायला लागलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युएशनपासनं लग्नाच्या आधीपासनं मी काही ना काही करत आली। म्हणजे जसं मी कथ्थक केलं आहे तर तेव्हापासनं मी कथ्थकचे क्लास वगैरे घेत होती। तर मला ना असं रिकामं राहायची सवयच नाही आहे। आपल्याला एक सवय लागून जाते ना की 4 पैसे कमवावे, घरच्यांना सुद्धा त्याची मदत होते। तर याच उद्देशाने मी सुद्धा यूट्यूब जे आहे घरून करायचा निर्णय घेतला। आणि मागच्या वर्षी जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा माझं एक स्वाभिमान मराठी नावाचं चॅनल होतं, ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवून देईल स्क्रीनशॉट। तर तिथे मी मोटिवेशनल व्हिडिओज टाकायची, पण झालं असं की आपल्याला यूट्यूबविषयी खूप माहिती नसते आणि मग जे काही फुटेज असतात मोटिवेशनल व्हिडिओसाठी, तर मी माहिती खूप काढली की कुठून फुटेजेस आपल्याला घ्यायचे असतात जिथे कॉपीराईट मिळणार नाही। ते सगळं करून मी डाउनलोड करून करत गेली, पण शेवटी जेव्हा मॉनिटायझेशनचं वेळ आलं तेव्हा मला कॉपीराईट बसला आणि म्हणजे कंटेंट जे आहे ते कॉपीराईट आहे असं झालं। त्यामुळे मग माझं ना एकदम मूडच केलं की एवढी मेहनत केली, कारण मोटिवेशनल व्हिडिओसाठी सुद्धा ना खूप लिहावं लागत होतं आणि त्या टाईमला मी प्रेग्नेंट सुद्धा होती आणि शाळासुद्धा सुरू होती। शाळेत जायची प्लस 4-4 पेजेस जे आहे मोटिवेशनल व्हिडिओसाठी मी कंटेंट लिहायची। तर त्यानंतर ना मूड खूप ऑफ झालं। मग असं समजलं की ब्लॉगिंग करायचं, ब्लॉगिंगमध्ये ना कॉपीराईट येत नाही, एकतर आपण म्युझिक वापरली तरच, बाकी कंटेंट जो आपलाच असतो। म्हणून मग ब्लॉगिंग करायचं ठरवलं। पण ब्लॉगिंग करताना सुद्धा ना घरच्यांचा खूप सपोर्ट पाहिजे। जेव्हा आपण फॅमिली ब्लॉग शूट करत आहोत तर कधी कधी स्वतःच्याने नाही होत की असं वाटते की समोरच्यांनी कॅमेरा पकडला पाहिजे किंवा नुसतं आपण ट्रायपॉडला लावला मोबाईल आणि ब्लॉगिंग केलं असं होत नाही। काही दिवसानंतर जे आहे समोरचे सुद्धा जे असतात सबस्क्रायबर ते सुद्धा बोर होतात। तर हा विचार केला, मग म्हटलं चल आपली निर्मयी सुद्धा मोठी होत आहे, हळूहळू तिची सुद्धा मदत होईल। आता या उद्देशाने मी ब्लॉगिंग स्टार्ट केली। तर मागच्या वर्षी जसं बाळ झालं त्या 1-2 महिन्यानंतरच मी ब्लॉगिंग स्टार्ट केली, पण खूप जास्त अशी मी कंटिन्यू राहिली नाही, खूप गॅप पडत गेला। त्यामुळे आताही तुम्ही बघाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्रायबर नाही आहे, पण मेहनत त्याच्यानंतर मी करत आहे। तर हाच उद्देश आहे ब्लॉगिंग करण्याचा की जे काही प्रोफेशन म्हणून निवडलेलं आहे, पॅशन म्हणून, तर लग्नानंतर आपण कोणीच यामध्ये टाइमपास करणार नाही। आणि मेन म्हणजे यूट्यूब मला यासाठी आवडते, मला कुठलीही गोष्ट यासाठी आवडते की ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही। जेव्हा मी कथ्थक क्लास घ्यायची तेव्हा सुद्धा मी इन्व्हेस्टमेंट कुठलीच केली नव्हती। मी जिथे राहते कंपनीमध्ये तिथे क्लब होता, फ्रीमध्ये होता, तिथे जाऊन क्लास घ्यायची। आणि इन्व्हेस्टमेंट मला हे अजिबात आवडत नाही, कारण त्यामध्ये पैसे गुंतवायचे, मग तो पैसा वापस मिळेल नाही मिळेल, मग तेवढं रिस्क घेण्यापेक्षा ना त्या गोष्टी नाही केलेल्या बरं। तर आता हे यूट्यूबमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट नाही आहे, साधं ट्रायपॉडचं वगैरे असते तर ते 200-300 रुपयापर्यंत ट्रायपॉड मिळते, किंवा नाही घेतला ट्रायपॉड किंवा मग गिम्बल वगैरे तरी असंही काम चालू शकतं। आणि कॅमेराचं म्हणाल तर आजकाल चांगला मोबाईल सर्वांकडेच असतो, प्रत्येकांना वेळ आहे फोटोचं, तर म्हणून कॅमेरा चांगला असलेला मोबाईल प्रत्येकांकडे असते। तर आता माझ्याकडे सुद्धा आहे की मी ब्लॉगिंग करू शकेल असा मोबाईल। तर यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही आहे, फक्त मेहनत आहे।
तर तीच मी मेहनत करत आहे. तर माझं यूट्यूबवर येण्यामागचं कारण आहे की मला काही ना काही करायचं आहे स्वतःचं. म्हणजे खाली रिकामं बसून राहण्याचं मला अजिबात आवडत नाही आणि या आधीसुद्धा मी काही ना काही करत आलेली आहे. आता शाळेचं म्हणाल तर तिथे मला 12 ते 13,000 रुपये पगार मिळत होता. तरी सुद्धा त्या शाळेमध्ये मेहनत खूप होती, खूप मेहनत केली. तर आणि टोटल जो होता 15,000 पगार होता, पण PF वगैरे कटून 12 ते 13,000 वगैरे येत होता. त्यामध्ये सुद्धा मी सॅटिस्फाय होती की काहीतरी असो स्वतःचं आपण कमवत आहोत. म्हणजे आपल्याला काही घ्यायचं असलं, काही असलं तरी कोणाकडे मागावं लागत नाही, एवढं सॅटिस्फॅक्शन होतं. तर तेच आत्तासुद्धा माझी इच्छा आहे आणि मला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. म्हणून व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता तुम्ही ब्लॉग बघत असाल तर माझं छोटं बाळ आहे जे 1.5 वर्षाचं आहे आणि मोठी मुलगी जी आहे ती 10 वर्षाची आहे. आता या 2 मुलांमध्ये ना खूप मोठा गॅप आहे. मुलगी जी आहे ती 15 मधली आहे आणि मुलगा जो आहे तो 24 मधला आहे. आता एवढा गॅप का झाला असं जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सुद्धा 2 मुलांमध्ये एवढा गॅप कधीच ठेवू नका. कारण आमचं काय झालं, सेकंड प्लॅनिंग ही होतीच नाही, करायचीच नव्हती. पण आमच्या घरामध्ये घटनाच अशी घडली की मग शेवटी सेकंड प्लॅनचा विचार करावा लागला. आता ते सगळं मी तुमच्यासोबत नक्कीच नंतरच्या ब्लॉगमध्ये शेअरच करेल. तर या दोघांमध्ये ना 9 वर्षाचा साधारण गॅप आहे आणि तो खूप मोठा गॅप आहे. आणि पहिले यासाठी विचार नव्हता सेकंड प्लॅनिंगचा की आता महागाईचे जी हे आहे, खूप महागाई वाढलेली आहे आणि त्या याच्यामध्ये 2-2 मुलांना शिकवणं, त्यांचं सगळं करणं वगैरे ना एवढी साधी सोपी गोष्ट नाही. म्हणून आम्ही त्यावेळेलाच ना एकच ठेवायचा असा विचार केला होता. पण मग ते काही गोष्टींमुळे जे आहे सेकंड प्लॅनिंगसुद्धा केली. आता हे सर्व करायसाठी ना कुठे ना कुठे प्रत्येकांना वाटते की आपल्या मिस्टरांना प्रत्येक गोष्टीसाठी हातभार लावावा. ते असते ना, एकापेक्षा 2 बरे. तर तोच माझा सुद्धा विचार आहे. तर मी करत आहे प्रयत्न आणि तुमच्यासाठी चांगले छान छान कंटेंटसुद्धा घेऊन यायचा प्रयत्न करते. सध्या जेवढं जमेल मी मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर माझा मोटिव्ह आहे यूट्यूबवर येण्याचं की स्वतः काहीतरी करून दाखवायचं. हां, आणि दुसरं म्हणाल तर माझं शिक्षण काय आहे, तर मी BSc B.Ed आहे. पण B.Ed 2 वर्षाचं असल्यामुळे सेकंड इयर ते माझं झालं नाही. त्याच्यामुळे मी BScच म्हणेल. त्यानंतर मॉन्टेसरीसुद्धा आहे. आणि हां, मी कथ्थकमध्ये उपांत्य विशारद आहे. तर कथ्थक मी कधी शिकली, का शिकली, तर कथ्थक जे आहे मी लग्नाच्या आधी सुरुवात केलेली आहे. खूप उशिरा केली कारण आधी करायसाठी ना मी जिथे गावात राहत होती तर तिथे एवढी काही सुविधा नव्हती. मग जेव्हा कॉलेजसाठी आम्ही बाहेर गेलो तेव्हा समजलं की कथ्थकमध्ये किंवा डान्समध्ये एक आपलं करिअर होऊ शकतं. आणि बाकी मग डान्स निवडण्यापेक्षा ना मग मी क्लासिकलच्या मागे गेली. तर कथ्थक ऑप्शन निवडलं, नाही तर भरतनाट्यम, संगीत वगैरे पुष्कळचे ऑप्शन असतात. तर कथ्थक म्हणून केला आहे. कथ्थकच्या मी 6 परीक्षा दिल्या. 7 परीक्षाची डिग्री असते, तुम्हालाही माहिती असेल. तर 6 परीक्षा ज्या आहेत त्या माझ्यासाठी दिल्या. त्यानंतर मग नाही जमलं इथून बाहेरगावी जाऊन शिकणं वगैरे. आणि कधी भविष्यात वेळ आला शहरात राहण्याचा तर मी 7वी परीक्षासुद्धा देईल. आता मी 2 मुलांचं करून प्लस नवऱ्याचं करून यूट्यूब कसं हँडल करते, तर बघा माझी आईसुद्धा क्वार्टरमध्येच राहते. पण मी एवढं काही दुसऱ्यांवर बर्डन देत नाही. जेवढं शक्य होईल मी करायचा प्रयत्न करते. तर सकाळी जर आपल्याला काही करायचं आहे तर मी सकाळीच उठते, निर्मईला आधी शाळेत पाठवते आणि मिस्टरांची शिफ्ट ड्युटी असते, त्यानुसार मग रोज मॅनेज करावं लागतं. तर स्वयंपाक जो आहे तो मी आधी करते आणि बाकी घरातली कामं दिवसभर करत असते. कामासाठी कोणीही नाही आहे, मी स्वतःच करते आणि पिलूलासुद्धा तसंच मॅनेज करते. आता त्याच्यानुसार मी करते, म्हणून मग मिनी ब्लॉग टाकत राहते. फुल ब्लॉग शूट करणं शक्य नाही होत कधी कधी. आणि मग जेव्हा किंवा सणवार आले तर तेव्हा मग मी प्रयत्न करते, आदल्या दिवशीच प्लॅन करून ठेवते, नाही उद्या हा सण आहे तर आपण हा ब्लॉग शूट केला पाहिजे, अशा प्रकारे करते. आणि एवढी सोपी गोष्ट नाही आहे, आता तुम्हालाही माहिती असेल. कारण एक बाईच जी आहे ती दुसऱ्या बाईला समजून घेत असते. आणि ब्लॉगिंग करणं ही एवढं सोपं गोष्ट नाही आहे. मी साधा इथे आता ट्रायपॉड ठेवला आहे, कॅमेरा लावला आहे, तो येऊन पटकन खिचणार. आणि आपण जर ब्लॉग शूट करत आला तो मागे काहीतरी भलतंच करून टाकेल, त्याची भीती असते. कितीतरी गोष्टी असतात आपल्याला ज्या सांभाळून करायच्या असतात. म्हणजे आणखी काय सांगणार, आता या गोष्टी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे एक तर घरच्यांचं पहिलेच असते की घरचं सगळं सांभाळून होत असेल तर कर, नाही तर नको करू. तर हे प्रत्येकांचंच असतं. तर म्हणून आपल्या फर्स्ट प्रायोरिटी जे आहे ते आपली मुलंच असतात. आणि त्यानंतर मग जे काही आपल्याला करायचं आहे आपल्यासाठी तर ते सेकंड ऑप्शन असते. तर ते सगळं सांभाळून करायचा मी प्रयत्न करत आहे.
फक्त एवढंच की जसं मी तुम्हाला सांगितलं की मला खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे. व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज आहे माझ्या व्हिडिओची किंवा मोटिवेशनची, मी ब्लॉगमध्ये मोटिवेशनसुद्धा खूप सांगत असते. काही काही ब्लॉगमध्ये तर ब्लॉगिंग प्लस मोटिवेशन चालू असते बॅकग्राऊंडला. असं कधी करते कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकांना मोटिवेशनची गरज आहे. मला स्वतःला कधी कधी खचून गेल्यासारखं वाटतं, तर त्यावेळेसुद्धा मी काहीतरी कोणाच्या तरी जे आहे मराठी मोटिवेशन ऐकत असते आणि त्यानंतर मग असं वाटते की नाही आता आपण हे केलं पाहिजे. आणि खरंच आता आपल्याला कुठलीही गोष्ट करायसाठी सध्या कोणाच्या तरी प्रेरणादायी विचारांची, कोणाचं तरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे हे खूप वाटत असते आणि ते ऐकल्यानंतरच आपल्याला असं वाटतं नाही आता आपण काहीतरी केलं पाहिजे. तर मी तरी माझ्या बाबतीत तरी होते की मी याला त्याला काही विचारत सांगत राहण्यापेक्षा यूट्यूब लावते, त्यावर जे काही माझे आहे मोटिवेशनलवाले, मी ज्यांची ऐकत आली आहे किंवा ज्यांना मानते त्यांचं चॅनल ओपन करते आणि पाहिजे ते व्हिडिओ बघते आणि मग असं वाटते की नाही आपण हे केलं पाहिजे. आणि आजकाल कोणत्याच बायका ज्या आहे त्या काही ना काही करत आहे, अशा खाली रिकाम्या बसून नाहीच आहे. आणि हाऊसवाईफ म्हणाल तर त्यांना तर बापरे, त्यांना बघून तर घरचं काम सांभाळतात, मुलं सांभाळतात, नवऱ्याचं करतात, प्लस सासू सासऱ्यांचं सुद्धा करतात आणि स्वतःचं सुद्धा काही ना काही करत आहे. शिलाई काम असो, ब्युटिशियन असो, काहीतरी करत आहे. आणि त्यांचं जर घर बघाल किती व्यवस्थित ठेवलेलं असते, तर खरंच हाऊसवाईफकडून सुद्धा शिकण्यासारखं असते. आता कोणाची मानसिकता असते की हाऊसवाईफ काय करते, पण त्याचं त्यालाच माहिती असते की ती काय करते. ते आपण एक्सप्लेन करून दाखवण्यापेक्षा समोरच्यांना समजून गेलेलंच ते बरं असते. चला तर आजचा हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.